नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केली आणि सांगितलं की सर आम्हाला पीसीओडीवर आयुर्वेदिक उपाय सांगा. पीसीओडी किंवा पीसीओएस 10 पैकी 2 महिलांना हा आजार सरासरी आढळतो. इतका हा भयानक आजार झालेला आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे किंवा पीसीओएस आजार आहे. त्याला पीसीओडी सुद्धा म्हटलं जातं. ग्रामीण भागात याला गर्भाशयात गाठी झाल्यात असं म्हटलं जातं. महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ओव्हरवेट, वजन वाढण्याची समस्या आहे, कोलेस्ट्रॉल वाढतं, गर्भाशयाचा कर्करोग होण्याची पण शक्यता असते, गर्भधारणा होत नाही, वंध्यत्व येतं किंवा कधी कधी गर्भधारणा झाली तरी लगेच त्याचा गर्भपात होतो. या समस्या ज्या आहेत या समस्या या पीसीओडीमुळे निर्माण होतात. तर ह्या अशा रोगावर खात्रीशीर इलाज होणं खूप गरजेचं असतं. दवाखान्यामध्ये जर गेला तर तुम्हाला भरपूर औषधे घ्यावी लागतात. त्याला जो कोर्स आहे तो पूर्ण करावाच लागतो. पण या औषधामुळे सुद्धा आपल्या शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून या औषधाबरोबरच आयुर्वेदिक उपाय पण करणं फार महत्वाचं असतं. तर हा पीसीओएस किंवा पीसीओडी हा एक जेनेटिक किंवा हार्मोनल इनबॅलन्समुळे हार्मोनचं असंतुलन झालं की हा आजार पीसीओडीच्या त्रासावर घरगुती उपाय खूप परिणामकारक ठरतात. कारण हे घरगुती उपाय जे असतात, आयुर्वेदिक उपाय जे असतात, जी ह्या समस्या ज्या आहेत त्या मुळापासून संपवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. कारण याच्यावर तुम्हाला सतत औषधे घ्यावी लागतात. पण जर तुम्ही त्या औषधाबरोबरच हा आयुर्वेदिक औषधं जर तुम्ही घेतली तर हा पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे, पीसीओचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे निघून जातो. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत, हा उपाय आपल्याला 2 वेळेस करायचा आहे. सकाळी एक औषध घ्यायचं आहे आणि संध्याकाळी एक औषध घ्यायचं आहे. अशा 2 प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवग्याची पानं. शेवग्याची पानं ही आयुर्वेदामधली मासिक पाळीची समस्या, स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत ते दुरुस्त करण्यासाठी खूप महत्वाची वनस्पती आहे. शेवग्याची पानं लागणार आहे. तिच्यासाठी आपल्याला शेवग्याची पानं आणायची आहेत. त्याचा 1 कप ज्यूस काढायचा आहे. शेवग्याची पानं जर तुम्हाला अशी मिळत नसतील, तुमच्याकडे जर शेवग्याची पानं उपलब्ध नसतील तर ऑनलाईनला तुम्हाला शेवग्याचं पानाची पावडर पण भेटते. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आयुर्वेदिक स्टोअरमध्ये. पण जर हा ताजे पानं असतील तर त्याचा इफेक्ट चांगला होतो. तर शेवग्याची पानाचा 1 कप ज्यूस काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच आवळा पावडर. आवळा पावडर सुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते. तर सकाळी नाश्ता करण्याआधी 1 तास तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप तुम्हाला शेवग्याच्या पानाचा ज्यूस, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद सगळ्यांच्या घरामध्ये असते, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच आवळा पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून सकाळी नाश्ता करण्याच्या आधी हे औषध आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 तासाने तुम्ही नाश्ता करू शकता. आठवड्यातून तुम्हाला 3 ते 4 वेळेस हे औषध अशा पद्धतीने घ्यायचंय. सकाळी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. तो तुम्हाला डेली करायचा आहे 2-3 महिन्यापर्यंत. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच जस्टमध आणि अर्धा चम्मच दालचिनी पावडर. आता जस्टमध सर्वांना सहज उपलब्ध होतो आयुर्वेदिक स्टोअरमध्ये. ज्येष्ठमध द्या म्हणलं की तुम्हाला सहज देतात ते. ज्येष्ठमधाची कांडी असेल किंवा ज्येष्ठमधाची पावडर असेल, तर कांडी असेल तर तुम्ही त्याला कुटून घेऊन त्याची पावडर बनवायची आहे. ओरिजिनल ज्येष्ठमध घ्यायचं आहे अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच दालचिनी पावडर घ्यायची आहे. आणि या 1 कप पाण्यामध्ये याला चांगल्या पद्धतीनं उकळवायचं आहे आणि 4-5 मिनिटं उकळवल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 चम्मच मध टाकून आपल्याला हे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपताना हे औषध घ्यायचं आहे. आता ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मध न टाकता तसंच घेतलं तरी चालतं. मध न टाकता त्यांनी तसंच घ्यावं. या उपायाने जो तुमच्या शरीरामधला मेल हार्मोन आहे तो नियंत्रणामध्ये राहतो आणि मेल हार्मोन नियंत्रणामध्ये राहिल्यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या ज्या असतात पीसीओडीच्या त्या नियंत्रणामध्ये येतात. वजन कमी होतं, तुमचं वजन नियंत्रणामध्ये येतं, तुमचा मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे वजन जे आहे ते सुद्धा तुमचं नियंत्रणामध्ये येतं. त्याचबरोबर आहारामध्ये तुम्ही अक्रोड, बदाम हे खाल्लं पाहिजे. अक्रोड आणि बदाम जर खाल्लं तर त्याचे सुद्धा पीसीओडीची समस्या ज्या असतात त्या कमी करण्यासाठी त्याचा खूप महत्वाचा उपयोग होतो. याचबरोबर या पीसीओडीसाठी बाह्य उपाय पण खूप परिणामकारक असतात. आता मी जो बाह्य उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्ही 3 दिवस आठवड्यातून करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एरंडेल तेल. कॉस्टर्ड ऑइल तुम्हाला सहज मेडिकल स्टोअरमध्ये कुठल्याही उपलब्ध होतं. एरंडेल तेलाची मालिश करायची आहे गर्भाशयाला. ही मालिश खूप महत्वाची असते ज्यांना पीसीओडी आहे त्यांच्यासाठी.
या हळूवार अशी मालिश करायची आहे. गर्भाशयाची एरंडेल तेल लावून मालिश करायची. यामुळे जे पीसीओडीच्या ज्या गाठी आहेत त्या गाठी पण कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर तुमचं जे ओव्ह्युलेशन आहे ते पण चांगल्या पद्धतीनं होण्यास मदत होते. त्याच पद्धतीनं ज्या मासिक पाळीच्या तक्रारी आहेत, म्हणजे मासिक पाळी वेळेवर न येणे, या ज्या तक्रारी आहेत त्या सुद्धा बंद होण्यासाठी याचा खूप महत्वाचा फायदा होतो. या सर्व उपायाबरोबरच तुम्हाला रोज 5 कपालभाती हा व्यायाम करायचा आहे. कपालभाती हा व्यायाम पोटाच्या आरोग्यासाठी खूप छान असा व्यायाम असतो. कपालभाती हा सर्वात सोपा व्यायाम आहे. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर 5 मिनिटं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. हा गर्भाशयाचे आजार आहे तो पूर्णपणे बरे करणारा हा व्यायाम आहे. या औषधाबरोबरच तुम्हाला 5 मिनिटं रोज कपालभाती करायची आहे. कपालभाती ही तुमच्या शरीरासाठी, गर्भाशयाच्या आरोग्यासाठी, पोटाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे. या तिन्हीचा जर तुम्ही वापर केला तर याचा तिन्हीचा तुमच्या शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम होतो आणि पीसीओडीची समस्या जी आहे ती कायमस्वरूपी निघून जाते. तुम्हाला उपाय परत एकदा सांगतो. सकाळी शेवग्याचा ज्यूस, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच आवळा पावडर मिक्स करून नाश्त्याच्या आधी तुम्हाला 1 तास घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 तासाने तुम्ही नाश्ता करायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला 1 कप पाण्यामध्ये अर्धा चम्मच ज्येष्ठ मध आणि अर्धा चम्मच दालचिनी पावडर उकळून घ्यायची आहे. उकळून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच मध टाकायचा आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मध न टाकता तसंच घ्यायचं आहे. हे संध्याकाळी करायचं आहे. हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. हे संध्याकाळचा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे 2-3 महिने. आणि सकाळचा उपाय जो आहे तो आठवड्यातून 3-4 दिवस तो पण तुम्हाला 2-3 महिने कंटिन्यू करायचा आहे. त्याचबरोबर आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस तुम्हाला गर्भाशयाची मालिश एरंडेल तेलाने करायची आहे. ज्या दवाखान्यातल्या उपायाबरोबर सायमल्टेनियसली जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला पीसीओडीच्या समस्यापासून कायमस्वरूपी सुटका मिळू शकते. त्याचबरोबर आहारामध्ये सुद्धा आपल्याला काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. आहार जो आहे तुमचा जंक फूड तुम्ही आहारामधून बिलकुल वर्ज्य करा. त्यामुळे तुमचा हार्मोनल बॅलन्स जो आहे तो बिघडला जातो. तुमचं अन्नपचन होत नाही आणि मग ओव्हरवेटची जी समस्या आहे ती निर्माण होते. म्हणून तुम्ही आहारामध्ये जे जंक फूड आहेत ते खायचे नाही. जास्त क्षारीय किंवा मीठ जास्त असणारे पदार्थ खायचे नाही. गव्हाचे पदार्थ आहारामधून थोडेसे कमी करायचे आहेत आणि हे सर्व काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दवाखान्यातल्या औषधाबरोबरच हा उपाय तुम्ही सायमल्टेनियसली करायचा आहे. तर हा साधा उपाय आहे, तुम्ही सहज करू शकता. हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.